रिअल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रभाकर अंकुर लास्ट पाहणार आहोत. लास्ट म्हणजे काय, आपण जे 2 फवारण्या केल्या नंतर आता लास्ट जे रिझल्ट आहे, जवळजवळ आता हार्वेस्टिंग करण्याच्या जवळ आलेला आहे. पूर्ण दाणा भरला आहे. एखादं शेंग जे आहे दाणा भरणे चालू आहे. मी तुम्हाला आता दाखवतो. पहा, हे प्रभाकर अंकुर आहे. हे पहा, हे पूर्ण शेंग आहे. हे पहा, बुडापासून ते शेंडीपर्यंत पूर्ण गजभार शेंग आहे. हे पहा, हे शेंग आहे. पहा, राईट, हे पूर्ण असं टम भरलं आहे. हे पहा, हे पूर्ण भरलं आहे. हे पहा, हे पण भरण्यावर चालू आहे. शेंग पूर्ण भरण्यावर चालू आहे. काही भरलेलं आहे शेंग. हे बघा, हे पूर्ण असं जाडच्या जाड शेंग आहे. आता फवारणीची तर आवश्यकता नाही आहे. थर्ड फवारणी आपण करणार होत्या, पण अळी नव्हती, नाही काही तसं काही रोग बी दिसला नाही आणि योग्य प्रकारे सोया होतं, त्यामुळे आपण केलो नाहीत. हे पहा शेंग, हे पहा, अळी वगैरे काही नाही, कसल्याच प्रकारचा रोग नाही. आपण प्रभाकर अंकुर व्हरायटी फुलवत या व्हरायटीवर आपण ऑलरेडी या चॅनलवर 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहोत. हे बघा, पूर्ण शेंगाने गजबार आहे. हे बघा, पाला असल्यामुळे मला काढता नाही गेला. हे बघा, अळी वगैरे काही नाही, नंबर 1 शेंग आहे. मी तुम्हाला वावर जास्त फिरून दाखवणार, थोडीच फिरून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, खाली पूर्ण चिखल आहे, वलकीच. हे पहा, प्रभाकर अंकुर. सकाळी सकाळी बघा, थंड वातावरण आहे, एकदम मनाला रिलॅक्स फील होईल आहे. हे पहा, हे पूर्ण प्रभाकर अंकुर आहे. आपण त्या झाडापाशी जाणार आहोत. असं जाऊन तिथून बी आपण ते बी बघू की कसं आहे काय नाही. हे पहा, हे कडू वाळकाची एली आहेत. हे विनाकारण सोयाला त्रास देत आहेत. शेंग बघा, बुडापासून ते शेंडीपर्यंत शेंग नाही. तुम्हाला काय दिसलं का याच्यावर अळी वगैरे? बघा, कसल्याच प्रकारची अळी वगैरे काहीच नाही. हे बघा, बुडापासून शेंडीपर्यंत शेंग आहे. बरी आहे व्हरायटी, तर छोट्या शेतकऱ्यांसाठी बेस्ट आहे. करिश्मा म्हणा, प्रभाकर अंकुर म्हणा, ही व्हरायटी छान आहेत, यात काही दुमत नाही आहे. हे पहा, चारा पूर्ण शेंगाफळ दिसला, कोणत्या दाताला बघू शकते. हे बघा, आपल्या कमरेला सोया आहे, खाली बघत चालावं लागेल. जिथं हाईट जास्त आहे तिथं शेंग थोडी पातळ दिसला, कारण हाईट असल्यामुळे. हे बघा, जे सत्य आहे आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. धुऱ्याच्या कड्याची 4 दाट शेंग जास्त राहते केव्हाही, कारण मोकळं वारं लागते, त्यामुळे
जास्त शेंग दिसते, पण जेव्हा ॲक्च्युअल आपण वावरामध्ये जाऊन बघतो तेव्हा त्या सोयाचं रिझल्ट आपल्याला कळते. सोयाला शेंग किती आहे, काय किती आहे. आणि तुम्हाला बी हे पहा, जास्त दाट पण नाही आहे. या हिशोबानं जर बघलं तरी एवढ्यामध्ये एक सोयाबीनचं दाट आहे. खाली चिखल तर खूप आहे, चलाही नाही गेलाय. तरी पण तुम्हा शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ काढणं भाग होतं आणि काढण्याचा आम्ही प्रयत्न करालो. हे बघा, पूर्ण शेंग वगैरे काय भरण्यावर आहे. आता सध्या तर कोणतं रोग नाही, पानं पिवळे पडत, म्हणजे सोया हार्वेस्टिंगचे जवळजवळ हार्वेस्टिंगसाठी येऊ लागलं, म्हणजे कापड सोया काढणीचं टाईम जवळ येऊ लागलं आहे. आपण इकडे जाऊ. इथं बघू शेंग किती आहे. हे पहा शेतकरी मित्रांनो, प्रभाकर अंकुर, इथं भरपूर शेंग आहे पाहायला. माझ्या मताने इथं सर्वांनाच शेंग आहे. हाईट पण जास्त आणि शेंग पण मोठ्या प्रमाणात दिसायला इथं बघा. हे बघा, हे झोपले बघा सोयाबीन हाईट जास्त झाल्यामुळे. हे बघा, रोगराई तर यावर काही दिसणार गेली. हे पानं जवळून बघलं तर वाटते किती आळी आहे त्याला. आणि हे बघा, तुम्हीच बघा त्याला आळी बिळी काय दिसलेली काय बघा. पार हे पहा हाईट न, हे बघा, हे बघा, बघा हाईट याची बघा. हे बघा, मांडीच्या वरी आहे बघा हे शेंग. बघा, बुडापासून ती शेंडीपर्यंत शेंग आहे. हे प्रभाकर अंकुर आहे बघा. हाईट बघा, शेंग पूर्ण झुकून पडालाय, पण याला आळी वगैरे तर काही नाही. हे पहा, जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला बघा. आळी वगैरे तर काही नाही, हे पूर्ण शेंगच आहे. हे पहा, पाला काही माती शेंग जास्त बेस्ट आहे. हे पाणी धावल्यामुळे इथं हाईट थांबली. इथं माझ्या मते इथं अति हाईट झाली तर थोडीफार शेंग कमी आहे. या जागेवर पातळ शेंग आहे. हे पण दाखवतो तुम्हाला बघा. हे बघा, शेंग खूप आहे. मला वाटते शेंग पातळ, तरी पण बघा शेंग खूप आहे बघा. हे बघा, पूर्ण शेंग बघा. हे बघा, पाला जास्त आहे, शेंग ओळखू येणार आहे. चला घरी बघा, याच्यामधून वाट करू चला लागलं. हे बघा, सोया लहान आहे बघा, तरी पण याला शेंग बघा, बुडापासून ती शेंडीपर्यंत शेंग आहे. हे बघा, हे पाण्यामुळे लहान राहून गेले सर्व. हे बघा, हे बघा, बुडापासून शेंडीपर्यंत शेंग. हे बघा, हे बघा शेंग बघा. शेंग मोठ्या प्रमाणात आहे. बघा, शेंगाचं प्रमाण काही कमी नाही शेतकरी मित्रांनो. प्रचुर मात्रामध्ये शेंग आहे प्रभाकर अंकुरला.
पुढच्या वर्षी या व्हरायटी तुम्ही पेरू शकता तुमच्या वावरात, काही प्रॉब्लेम नाही. आणि कोणत्या रोगाचा प्रभाव जास्त पण नाही याच्यावर. एवढंच की वेळाचं वेळा फवारणी करावं लागेल, याची काळजी घेऊन. ते तर कोणत्याही शिवसाठी करावं लागते, कंपल्सरी आहे. प्रचूर आहे शेंग, खूप शेंग आहे. आता तिकडे जाऊन बघणं कठीण आहे, कारण अति सोया वाढलेला आहे. मग ते जाऊन बघणं, एक तर खाली बिळबिळ चिखल आहे. हे पाणी आहे, तुम्हाला दाखवतो खाली. हे शेणे चढायला नाही गेलं, पूर्ण चिखल आहे. तरी पण मी जाण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी. हे बघा रस्ता करत बघा शेंग, शेतकरी मित्रांनो, हे प्रभाकर अंकुर आहे. हे बघा, बघल्या शेंग बघा शेंग. हे बघा खूप शेंग आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा शेंग. हे प्रभाकर अंकुर एवढं वाढलंय. हे बघा, तुम्हाला आज मी वाकून पण दाखवतो. हे बघा पूर्ण शेंग होई बघल्या. हे बघा, हे पूर्ण शेंग होई, हे पूर्ण वाकून गेलंय, त्याच्यामुळे खालचं काही दिसत नाही गेलंय. हे बघा गुपची शेंग आहे. हे बघा, हे प्रभाकर अंकुर आहे. हे बघा, याला आळी वगैरे कुठंच काही नाही बघा. आहे बघा, हे पूर्ण शेंग होय. हे बघा इंगा बघा वररीपर्यंत आहे. इकडे बघा, हे बघा, हे दाट, याचं बोड कुठं आहे आणि याचा शेंडा कुठं आहे बघा. खूप वाकून गेलं सोया, अति वाकून गेलं. बघा पूर्ण हे प्रभाकर अंकुर आहे, एकदम बेस्ट व्हरायटी आहे. रिअल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमची राय जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा, जेणेकरून आम्ही जेव्हा बी व्हिडिओ अपलोड केलो तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर शेतकरी मित्रांनो, मनापासून तुमचं धन्यवाद आणि राम राम. जय जवान जय किसान.